रक्षाबंधन जवळच आलेलं आहे. तर रक्षाबंधन स्पेशल आज आपण एक युनिक अशी रेसिपी पाहतोय. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाई पाहतोय. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर 1 ग्लास दूध घेतले आहे, कढईमध्ये घालून घ्यायचे. दुधाचे प्रमाण पाहिले तर अर्धा लिटर दूध आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घ्यायचे आणि पाव चमचा वेलची पावडर घालून घ्यायची. गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरती साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यायची. तर इथे तुम्ही म्हणाल दूध कोणते वापरायचे, तर कोणतेही तुम्ही वापरू शकता. गाईचे वापरा किंवा म्हशीचे वापरा, जे तुम्ही घरी वापरता ते कोणतेही दूध इथे घ्या. दुधाला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आणि साखर व्यवस्थित अशी दुधामध्ये विरघळून घेतली आहे. दुधाला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे अर्धा लिंबाचा रस. तर इथे मी अर्धा लिंबाचा रस काढून घेतला. त्यामध्ये 2 चमचे होईल एवढे पाणी घालायचे आहे आणि एवढे सगळे लिंबाचा रस घालायचा नाही, तर 2 चमचेच फक्त आपल्याला यातले पाणी घालायचे आहे. यापेक्षा जास्तीचे पाणी अजिबात घालायचे नाही. आणि आपल्याला याचे पनीर तयार करून घ्यायचे आहे. तर इथे पाहताय तुम्ही 2 चमचेच फक्त पाणी घालून घेतले लिंबाचे आणि हे सतत हलवत राहायचे आहे. तर दूध फुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजेच पनीर तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिठाई घरच्या घरी तयार करून पहा. तोंडात टाकताच विरघळणारी ही मिठाई तयार होते. जबरदस्त लागते. तर इथे व्यवस्थित असे हे एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद करून घेतल्यानंतरच यामध्ये आपल्याला 1 वाटी मिल्क पावडर घालायची आहे. तर एवढे लक्षात ठेवायचे आहे. गॅस बंद करूनच मिल्क पावडर घालून घ्यायची आणि मिक्सरच्या सहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायची दूध पावडर. तर दूध पावडर तुम्ही घातल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये तुम्हाला आता गुठल्या दिसत असतील, पण त्या गुठल्या दूध पावडरच्या नाही, ते फक्त आपलं पनीर आहे, तयार झालेले पनीर. ते इथे पाहताय तुम्ही. मस्त अशी आपली दूध पावडर व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा तूप. तर 1 चमचा तूप या मिठाईसाठी पुरेसे होते. यापेक्षा जास्तीचे तूप तुम्हाला वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता. गॅसचा फ्लेम आता इथे मी गॅस चालू केला आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवला आहे. मध्यम आचेवरती आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. कितपत शिजवायचं, तर याचा घट्टसर गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित शिजवत राहायचं आहे. तर आता तुम्हाला हे मिश्रण अगदीच हे पातळ वाटत असेल, पण जसजसे आपण हे शिजवत जाऊ तसे ते घट्टसर व्हायला सुरुवात होते. तर तूप यामध्ये जरूर घालायचे. त्याने टेस्टसुद्धा खूप छान येते मिठाईला आणि कढईच्या बुडाला हे अजिबात मिश्रण लागत नाही. जसजसे आपण हे शिजवत जाऊ तसे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथे पाहताय पहिल्यापेक्षा हे मिश्रण आता थोडेसे घट्ट झालेले आहे. आता यापेक्षा अजून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर कढईपासून हे वेगळे व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे पाहताय तुम्ही. मस्त अशी मावा बर्फी जशी मिळते ना मार्केटमध्ये, तशा पद्धतीची ही बर्फी घरच्या घरी तयार करणार आहोत आपण. मस्त अशी ही बर्फी तयार होते. तर व्यवस्थित असा हा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. आता हा गोळा लगेचच आपल्याला, म्हणजेच हे जे मिश्रण आहे ते लगेचच एखाद्या केकच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही इथे प्लेट जरी घेतलात तरीसुद्धा चालेल. केकच्या भांड्याला तूप लावून घेतले आहे आणि त्यामध्येच हे सर्व मिश्रण आहे ते काढून घ्यायचे. तर गरम असतानाच आपल्याला हे सेट करून घ्यायचे आहे. तर चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे. तर इथे मी कमी क्वांटिटीमध्ये बनवते. तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून पहा. खरंच जबरदस्त ही मिठाई तयार होते.
बाहेरची मिठाई तुम्ही विसरून जाल या मिठाई पुढे. खरंच जबरदस्त होते ही मिठाई. तर व्यवस्थित असं हे सेट करून घेतले. त्यानंतर यावरती आपल्याला घालायचं आहे ड्रायफ्रूट्स. तर इथे मी काजू, बदाम, पिस्ता असे बारीक करून घेतले आहेत. ते यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे मिठाई दिसायलासुद्धा मस्त दिसेल. जशी बाहेर मिठाई मिळते तशीच ही मिठाई आपली घरातसुद्धा तयार होते. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही मिठाई तयार होते. तर व्यवस्थित असे ड्रायफ्रूट्स घालून घेतल्यानंतर चमचेच्या साहाय्याने अशा पद्धतीने हे सेट करून घ्यायचे, म्हणजे पडणार नाही. व्यवस्थित असे चिटकले जातील आणि हे असेच आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर तुम्ही बाहेर असेच हे 1 ते 1.5 तास रूम टेम्परेचरवरती ठेवू शकता, म्हणजे व्यवस्थित अशी ही मिठाई सेट होईल. पहा किती सुंदर ही मिठाई तयार झालेली आहे. तर आता मी अर्धा तासानंतर दाखवते. व्यवस्थित अशी मिठाई सेट झालेली आहे. आता आपण लगेचच ही मिठाई कट करून घेऊया. तर हळूवारपणे इथे मी कट करून घेते. खरंच खूप सुंदर ही मिठाई लागते. तर रक्षाबंधनसाठी बाहेरून विकतची मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने ही साधी आणि सोपी मिठाई एकदा नक्कीच बनवून पहा. मस्त अशी सेट झालेली आहे. आणि बाहेर आता भेसळ सर्वच मिठायांमध्ये आहे. दुधामध्ये भेसळ आहे, पनीरमध्ये भेसळ आहे. त्यामुळे घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही ही मिठाई नक्कीच बनवा. सर्वांनाच आवडेल आणि कोणाला समजणारसुद्धा नाही की ही आपण घरच्या घरी मिठाई बनवलेली आहे. तर इथे एक मिठाई कट करूनसुद्धा दाखवते तुम्हाला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.